आहे का बरोबर? नाही दिसत बसा. मला काय म्हणतात नाही नाही दिसत. नाही का? निर्वैर होऊनी सर्वभूती जय देव वर्ते सहज स्थिती ज्याचे अंगी क्षमा शांती मूर्तिमंत वसत असे शत्रू भासती मित्रा समान पराचे नेने दोष गुण ब्रह्मरूप भासे जन हेच लक्षण संताचे आपली संपदा आणि धन तस्करीने ऐकून किती वाटे समाधान हेच लक्षण संताचे आपुले आणि पराचे बाळ रडता देखोनी तत्काळ दोहोची सारखी कळवळ हेची लक्षण संताचे. ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत संताचं लक्षण कसं असतं. जगामध्ये संत कुणाला म्हणायचं? आपलं लेकरू रडलं काय, दुसऱ्याचं लेकरू रडलं काय. ज्याला अंतकरणामध्ये कळवळ आहे, दया आहे, ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा आणि शांती मूर्तिमंत राहते. आपली वस्तू जरी चोर घेऊन गेले तरी अंतकरणामध्ये समाधान वाटतं. अशांना संत म्हणतात. आणि हेच जयदेवाच्या अंतकरणामध्ये होत असं सांगतात. रायडी धरे वस्त्रभूषण किरंक्या आणले भाजीच पान दोहीचा संतोष समान हेच लक्षण संताचे. कसं असतं संताची व्यवस्था सगळीकडे सारखी होत नसते. कुणाच्या घरी पंचपक्वान्न मिळेल, कुणाच्या घरी भाजी भाकरी मिळेल, तरी सुद्धा जर एखाद्या ठिकाणी असणारे पंचपक्वान्नाचं ताट मिळालं, एखाद्यानं भाजी भाकरी जरी दिली तरी अंतकरणामध्ये समाधान असावं, शांती असावी. यालाच संत म्हणायचं असं सांगतात. असो जय देव स्वामी तय वेळी शत्रू येता देखे जवळी सत्वर उडी टाकिली सिंहासना खालती. जयदेवानं पाहिलं महाराज समोरनं दोघ जण येत आहेत आणि ही दोघ जण तीच होती ज्यांनी जयदेवाचा हात पाय तोडून पेवामध्ये खड्ड्यामध्ये टाकलं होतं. आणि अशा दोघांना जयदेवानं येताना पाहिलं. जयदेवाला हात पाय नव्हते तरी त्यांच्या स्वागतासाठी सिंहासनावरून उडी टाकली असं सांगतात. त्याने सत्वर येऊन धरिले जयदेवाचे चरण हे देखोनी पद्मावती रमण आलिंगत तयासी. दोघ जण चोर आले, जयदेवाला पाहिलं, जयदेवाच्या चरणावरती लोट त्या असणारे डोकं ठेवलं. त्यावेळेस जयदेव महाराज काय सांगतात ती का. जयदेव म्हणे सेवकासी संत आले नगरासी जाऊन सांगा रायासी यांचा सन्मान करावा. जयदेवानं आपल्या सेवकांना सांगितलं. क्रौंच राजानं जयदेवापाशी 2 सेवक ठेवले होते, यांना कशाचीच कमी पडून देऊ नका. आणि त्या दोघांना जयदेवानं सांगितलं लांबून संत आलेत आपल्या घरी आणि यांची सेवा करा, यांना कशाची कमी पडू देऊ नका असं महाराज बोलतात. आयसे वचन ऐकून रायासी सांगतील सेवकानी राये येऊन तेच क्षणी नमन केले तयासी. आणि सेवक गेला राजाकडे. राजाला सांगितलं की जयदेव महाराजांचे संत आलेले, ज्या संतावरती जयदेवांचं प्रेम आहे असे 2 जण कोणतरी आले. म्हणून राजा आला आणि त्या दोघांना नमस्कार केला असं सांगतात. नाना परी उपचारे पूजा केली नृपवरे भोजन घालून सत्वरे तयासी विनंती करीत असे. आणि मग आता जयदेवाने सांगितलंय. आता ही दोघं चोरच होते महाराज, पण जयदेव कोण आहे? संत आहे. आणि संतांनी सांगितलं यांची सेवा करा. राजाला करणं भाग आहे, कारण संतांनी डोक्यावर हात ठेवला की मग त्याचा देव सुद्धा काहीच करू शकत नाही. तो का म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज मग हरी उपेक्षिना. संतांनी डोक्यावर हात ठेवला की मग कोणीच पुन्हा त्याचं काही करू शकत नाही. जयदेवाने सांगितलं यांची सेवा करा. राजा त्या दोघांची सेवा करू लागला असं सांगतात. म्हणे तुमची इच्छा जोवरी तो काळ क्रमावा माझे घरी ऐसे ऐकून ते अवसरी अवश्य राहू म्हणती. राजाने त्या दोघांना सांगितलं. आता राजाला काय माहिती कोण आहे, पण राजाने सांगितलं तुम्ही जयदेवाच्या जवळचे, कारण एवढे संत मिळालाय
पण जयदेवाने तुमच्या दोघांसाठीच विशेष सेवकाला आज्ञा केले. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे दिवस इथं राहायचंय तेवढ्या दिवस राहा. राजा बोलू लागला, रात्री विचार दोघे करीती, शेवटी कैसी होईल गती. उपचार काही न रुचती, ऐशी बोलते परस्परे. ते दोघं चोर होते महाराज. त्यांना माहित आहे ह्या लोकांच्या जरी डोळ्यामध्ये माती टाकली, ह्यांना जरी काय माहिती नसलं तरी आपल्याला जयदेवाला माहित आहे काय कुठाने केलेले. आपल्याला माहित आहे आपण काय केलेलं आहे. त्यांना अन्न गोड लागणं महाराज. आता तर आपली सेवा होते, पण उद्या काय होईल, उद्या आपलं कसं शेवट होणार आहे काही सांगता येत नाही. मनामध्ये टेन्शन चिंता वाटू लागली. हृदय विंदाचे गावी, चालवणी मनुष्य पोषित पाही. शेवटी करती त्याची ममाई, तैसे होईल वाटते. त्यांनी विचार केला महाराज, ज्या अर्थी आपली रोज सेवा होते त्या अर्थी आपलं काहीतरी नुकसान होणार आहे. अविंदाच्या गावामध्ये गेल्यावर निर्दयची तर दयाच नाही. त्या जर गावामध्ये गेलो तर तिथं आपली अवस्था कशी होणार आहे, तशी अवस्था इथं होईल असं वाटतंय. ती दोन चोर बोलू लागले, नळिकेवरी येऊन बैसला, रावा जैसा पिंजऱ्यात पडिला. तैसे आज आपण आला, झाले ऐसे वाटते. तशा पद्धतीने एखादा पोपट पिंजऱ्यामध्ये अडकावा, संकटामध्ये सापडावा, त्याला गोड बोलून काहीतरी आमिष दाखवून पिंजऱ्यामध्ये अडकावं. तशा पद्धतीने आपल्याला खायला तर लय मिळाले, पण आपली इथून सुटका नाहीये किंवा काहीतरी अडचण आपल्याला येईल असा विचार चोर करू लागले. उंडी सरे कोणी मासा भुलेला, गीता कंठी गळतो चला. तैसे आज आपण आला, होईल ऐसे वाटते. मासा असतो पाण्यामध्ये आणि मासा पकडण्यासाठी त्याच्या गळाला कणिक लावतायत, पीठ कणिक, आणि त्या कणिकीला बघून मासा धावतो आणि त्या कणिकीवर झेप घेतली की गळ्याला ती गळ टोचतो, म्हणजे मासा जाळ्यामध्ये अडकतो. तशी अवस्था आपली झाली आहे. चोर बोलू लागले, रात्रंदिवस निरंतर चिंता करीती वेशधर. नश झाले शरीर, जैसा क्षय रोग लोचला. आणि दोघ जण रात्रंदिवस चिंता करू लागली, उद्या कसं व्हायचं, कसं इथून आपली मुक्ती व्हायची, काय होईल आपलं काय नाही. आता जेवायला तर रोज पोटभर आहे, कशाची कमी नाही, पण मनामध्ये चिंता होती. त्याच्यामुळे त्यांचं शरीर वाढून चाललं असं सांगतात. कोणी एक दिवसी राजा पुसे जयदेवासी. एक विनंती पायासी, आहे माझी स्वामिया. आणि मग असे अनेक दिवस गेले. रोज वेगवेगळे साधू संत येत होते, पण या सगळ्यामध्ये त्या दोघांची सेवा जास्त होत होती. मग एक दिवस राजा जयदेव महाराजांच्या जवळ आला आणि जवळ बसून काय विचारतो ऐका. वरकड संत घराची येती, स्वामी तयासी दुरून नमिती. याजला लोटांगणे क्षिती, दंडवत का हो घातले. आणि एक दिवस न राहून राजानं विचारलंच, म्हणले महाराज अनेक संत येतात इथं आपल्या भेटीसाठी, पण तुम्ही त्यांना लांबूनच हरी करता. पण हे जे दोघ जण आले त्यांना तुम्ही सिंहासनावर लोटांगण घातलं, उतरून दंडवत घातलं. नेमकं याचे तुमच्यावर काय उपकार आहेत, याचं तुमच्यावरती एवढं प्रेम यांच्यावरती कसं आहे असं राजा विचारू लागला. नाना परीचे उपचार मी करीतो निरंतर. परिक्रश झाले शरीर, दिवसे दिवस तयाचे. राजाने सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही सांगितल्यापासून आम्ही या तुम्ही सांगितलेल्या संतांना आम्ही रोज पाहिजे तेवढं देतो, पण दिवस जसं जसं दिवस जातील तसं तसं यांचं शरीर कृश झालंय, वाढून चाललंय असं राजा विचारू लागला. जय देव म्हणे नरपनाथा, विषय भोग ना आवडती संता. विरक्ताची माया ममता, विष तुल्य वाटत. जयदेवानं सांगितलं, राजा तुला माहित नाही का संताचं लक्षण, मी सांगितलं होतं काल तुला. तू किती जरी यांना दिले, पंचपक्वान्नाचं जेवण दिलं, सोनं चांदी दागिने दिले, तर हे विरक्त आहेत, ह्यांना कशाचीच आशा नाहीये.
आणि विरक्त लोकांना हे असलं आवडत नसतं असं जयदेव महाराज बोलतात. आणि येती वैष्णवजन परी हे विरक्त सर्वाहून तुझे भाग्य उत्तम जाण म्हणून येथे राहिले. जयदेव एक महाराज ते संत आहे आणि त्या जयदेवाने सांगितलं राजा अनेक संत इथं येत आहेत पण ही सगळ्यांपेक्षा ही संत वैरागी आहेत. ह्यांना कशाचीच आशा नाही. मुळात ही चोर होते आणि धनाच्याच आशेने आले होते पण जयदेवाने सांगितलं ही विरक्त आहेत सर्वांगानं यांना कशाचीच आशा नाहीये असं महाराज बोलू लागले. आता जरी ते जाऊ म्हणती तरी आज्ञा द्यावी तया प्रती स्वइच्छेने द्रव्य मागती इतके तयासी अर्पावे. आणि जयदेवाने सांगितलं हे बघ राजा त्यांना विचार त्या संतांना जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या बळजबरी नाही तर ठेवण्यात मजा नाही. आणि त्यांनी जर स्वतःच्या मुखानं काही मागितलं पैसा अलका धन संपत्ती काही मागू द्या तर त्यांना द्या असं जयदेव बोलतात. अवश्य महेंद्र पवर स्वामीस केला नमस्कार एके दिवशी वेशधर आज्ञा मागती जावया. मग अशा प्रकारे राजानं जयदेवाला बोलणं झालं संवाद झाला. राजानं जयदेवाला नमस्कार केला. अनेक दिवस लोटले आणि एक दिवस ते दोन चोर त्या असणाऱ्या राजाला जाण्यासाठी आज्ञा मागू लागले. आम्ही तीर्थवासी आता जाऊ स्वतःसी राजा म्हणे तयासी काय इच्छा मज सांगा. आणि त्या चोरांनी जय राजाला विचारलं म्हणले महाराज आम्ही तीर्थवासी कधी पंढरपूर कधी आळंदी कधी तुळजापूर आम्ही काय आम्हाला घरच नाही म्हणले. रोज वेगळ्या ठिकाणी आम्ही जातो म्हणले मुक्काम करीत करीत. आता तुमच्या इथं जयदेवाच्या प्रेमा खातीर लय दिवस राहिलो आता आम्हाला पुढे जाण्याची आज्ञा द्या. त्यावेळेस राजाने विचारलं जावा पण तुम्हाला जर काही इच्छा असेल ते मागा असं सांगतात. ऐसे म्हणता नृपवर काय बोलती वेशधर दोन रथ भरून सत्वर द्रव्य द्यावे आम्हासी. राजाने विचारलं जर काही पाहिजे असेल तर मागा. आणि जयदेवाने सांगितलं हे तर वैरागी आहेत त्यांना कशाचीच आशा नाही. त्यावेळेस त्या चोरांनी सांगितलं वेशधारांनी म्हणले हे बघा काय नको म्हणले 2 रथ भरून सोनं चांदी दाग दागिने काय तुम्हाला देता येईल तेवढं 2 हातांनी द्या असं ती चोर बोलू लागले. राजा म्हणे आज्ञाप्रमाणे स्वामी मागते ते देईन वस्त्रे अलंकार भूषण वेशधारासी अर्पिले. आता अगोदरच जयदेवाने सांगितलं होतं जर स्वतःच्या मुखाने यांनी मागितलं तर द्या आणि जयदेवाचे जवळचे त्याच्यामुळे मग राजानं सांगितलं सेवकांना जे मागतील ते त्यांना अर्पण करा असं सांगतात. द्रव्य देवडी 2 रथ समागमे दिदेले दूत कर जोडून विनवीत बहु विनीत होऊन. आणि मग राजानं 2 रथ त्यांना काय पैसा संपत्ती काय पाहिजे होतं सोनं चांदी 2 रथ भरून दिले आणि दूत त्यांच्या बरोबर म्हणजे गावाचं बाहेर जाण्यासाठी 2 दूत दिले. राजा त्यांच्या जवळ विनीत झाला. त्या दोघांना काय बोलतो ऐका. मग जय देवासी पुसून त्वरित वेशधारी झाले मार्गस्थ दूर गेले अरण्यात दूत करीती प्रश्न त्याजला. आणि मग त्या 2 चोरांनी जयदेवाला नमस्कार केला त्यांची आज्ञा घेतली 2 रथ भरून त्यांनी संपत्ती घेतली. दूत राजाने पाठवले होते लांब अरण्यामध्ये आले ते चोर. त्यावेळेस राजाने पाठवलेला जो दूत होता तो दूत त्या चोरांना काय विचारतो ऐका. म्हणती आमुचे राज मंदिरी साधू संत येती भारी सर्व परीस तुम्हावरी कृपा विशेष स्वामीची. आणि त्या दूतांनी विचारलं म्हणले महाराज विचारू नाही पण धाडस करतो म्हणले आमच्या दरबारामध्ये अनेक संत आले आजपर्यंत पण आमचे जे स्वामी आहे राजा आणि जयदेव दोघही आमचे स्वामी आहेत आणि दोघांचीही प्रीती तुमच्यावर जास्त आहे असं का अशा प्रकारे विचारू लागले. हे आशंका मुझे चित्ती म्हणून स्वामीस करीतो विनंती ऐकून वेशधारी म्हणती
दूता प्रती ते धवा. आणि मग त्या दूतांनी विचारलं, ही आशंका आहे आमच्या मनामध्ये, शंका आहे. सगळे संत तिथे येतात पण तुमच्या दोघांचं एवढं प्रेम कसं, ही आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. त्यावेळेस ते चोर त्या दूताला काय उत्तर देतात ऐका. नदी मागे पूर्वाश्रमी आम्ही आणि तुमचे स्वामी, एक राजा होता दुष्ट कर्मी तयापाशी राहिलो. आणि यांनी सांगायला सुरुवात केली पण खोटं बोलायचं पण रेटून. त्यांनी सांगितलं, म्हणले ऐका, जयदेवाचं आमच्यावर एवढं प्रेम कसं आहे. पूर्वी लय दिवस झाले त्याला, आम्ही तिघजण, आम्ही दोघं आणि तुमचा जयदेव स्वामी, तिघजण एका आश्रमामध्ये एक दुष्ट राजा होता आणि त्या राजाच्या हाताखाली आम्ही तिघ होतो, असं ती चोर बोलू लागले. यांचे नाव जयदेव प्रधान, आम्ही होतो सेवक जण, काही अपराध होता जाण राजा यावरी शोभला. आणि मग काय झालं, त्या राजाच्या हाताखाली आम्ही तिघ होतो, तुमचा तो जयदेव आहे तो प्रधान होता आणि आम्ही त्यांच्या खालचे सेवक होतो. मग एक दिवस ह्या प्रधानाकडून म्हणजे जयदेवाकडून काही अपराध घडला म्हणून राजा त्यांच्यावरती रागवला, असं सांगतात. क्रोधे आम्हासी आज्ञा करी, याचे अरण्यात न्यावे दूरी, शिरछेद करावा सत्वरी, आईसे आम्हासी सांगितले. आणि मग त्या राजानं आमच्यापाशी सांगितलं, ह्या प्रधान जयदेव प्रधानाला लांब न्या अरण्यामध्ये आणि अरण्यामध्ये नेऊन याला मारून टाका. आता ही सांगायला ती खरं होतं का खोटं होतं. त्यांनी सांगितलं न्या म्हणले त्या दोघांना आणि अरण्यामध्ये नेऊन मारून टाका, असं ते चोर दूताला बोलतात. आईशी आज्ञा होताची त्वरित, आम्ही याशी नेला अरण्यात, याचा न करून प्राणघात कर चरण तोडिले. आणि मग झालं असं, त्या राजानं आम्हाला सांगितलं या जयदेवाला अरण्यात नेऊन मारा. आम्ही याला अरण्यात घेऊन गेलो पण आमच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली म्हणून याचा शिरछेद न करता याचे हात आणि पाय तोडले, असं सांगतात. टाकून दिधला पेवात, परतून गेलो नगरात, आम्ही झालो विरक्त तया दिवसा. आणि मग त्या जयदेवाचे हात पाय तोडले आणि एका खड्ड्यामध्ये ओसाड विहिरीमध्ये त्याला आम्ही टाकलं आणि त्या दिवसापासून आम्ही सुद्धा साधू संत झालो. आम्ही बी माळा घातल्या आणि पोथी पुराणाला निघालो म्हणले. घर प्रपंच आम्ही सगळा सोडून दिला, असं सांगतात. राजसेवाटा कोणी त्वरित, आम्ही झालो विष्णू भक्त, तीर्थाटन करीत करीत तुमचे नगरा पातलो. आणि तेव्हापासून आम्ही त्या राजाचं काम सोडलं, राजाची नोकरी सोडून दिली आणि मग आम्ही सुद्धा मोठ्या मोठ्याले माळा घातल्या, 10-10, 15-15 गाड्यामध्ये माळा घातल्या आणि विरक्त झालो आणि विष्णूच्या भक्तीला लागलो, असं ती चोर दूताला सांगतात. राजमंदिरी येताची जाण, परस्परासी बाण लिखून, जय देवासी दिले जीवदान, तेने उपकारे दाटला. आणि मग असंच आम्ही फिरत 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 तुमच्या राजवाड्यामध्ये आलो आणि जयदेवाची आणि आमची दृष्टादृष्टी झाली. जयदेवानं आम्हाला ओळखलं आणि आम्ही जयदेवाला वाचवलं होतं. ही जयदेवाच्या लक्षामध्ये आल्यावर म्हणून जयदेवाचं प्रेम आमच्यावर एवढं आहे, असं ते चोर दूताला सांगतात. आम्ही वाचविले त्या लागून, म्हणून आलो लोटांगणी, रायाशी उपदेश करोनी आमची सेवा करविली. आणि त्या जयदेवाला आम्ही जीवदान दिलं होतं, त्याला वाचवलं होतं म्हणून तो जयदेव आमच्या पाया पडत पडत आला, आम्हाला लोटांगण घालीत आला आणि त्याच जयदेवानं राजाच्या हातून आमची सेवा करवून घेतली, असं खोटं खोटं सगळं ते चोर सांगू लागले. ऐसे बोलतात क्षणी थरथरा कापे मेदिनी, असत्या परिपाप कोणी थोर नसे सृष्टीत. हे ऐकलं महाराज, जमीन थरथर थरथर कापायली, कारण एवढं पाप करून हे खोटं बोलत होते महाराज. घडलेला प्रकार वेगळा होता आणि यांनी सांगितला वेगळा.
खोटं बोलल्यामुळे जमीन थरथर कापू लागली, कारण असत्य एवढं पापच जगामध्ये नाही असं सांगतात. पृथ्वी मुख दोन्ही सत्वर तया माझी गेले बेशरर सेवकासी चमत्कार वाटला फार ते दवा. जमिनीला ते पाप सहन झालं नाही महाराज, असत्य बोलले होते, खोटं बोलले होते, त्याच्यामुळे जमीन दुभंग पावली आणि त्या जमिनीमध्ये ती चोर गेले. सेवकाला त्या दूताला आश्चर्य वाटलं, म्हणले एवढे विरक्त विष्णू भक्त साधू संत असं कसं झालंय. म्हणून ते असणारे दूत राजाकडे गेले आणि घडलेले वर्तमान राजाला सांगितलं. म्हणती अनर्थ झाला थोर आता करावा विचार शिक्षा करील नरपवर म्हणून भय वाटले. त्या दूतांना भीती वाटली महाराज, कारण हे आपल्या समोर जमिनीत गेले. पण जर आपण राजाला सांगितलं तर राजा आपल्यावरती रागवेल, कारण राजाचे आणि जयदेवाचं प्रेम यांच्यावरती होतं. म्हणून त्या चोरांना भीती वाटली, दूतांना भीती वाटली असं सांगतात. एक म्हणती निर्भय जाऊन सत्य सांगावे वर्तमान ऐसे म्हणून सेवक जन आले परतून नगरासी. आणि सेवकांनी विचार केला, हे बघा म्हणले जे घडलंय ते सांगायचं, खोटं बोलायचं नाही. काय घडलं, आपण काय बघितलं ते सांगायचं, निर्भय सांगायचं, भीतीच धरायची नाही. म्हणून राजवाड्यामध्ये ते दूत आले, म्हणतात येऊन जय देव स्वामी जवळी वर्तमान सांगितले सकाळी जय देवाचे नेत्र कमळी अश्रुपात लोटले. आणि ती दोघं आले, जयदेवाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. जयदेवाच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. का संत येते आपले जी सहाय्य कार्य आहे, या दोघांना एवढी अधोगती जमिनीमध्ये म्हणजे अधोगतीचं मरण यांना का मिळावं म्हणून दुःख जयदेवाला वाटलं. म्हणे हे कृष्णा पतित पावना भक्त वत्सला रुक्मिणी रमणा माझे शत्रुष जगत जीवना अधोगतीशी का नेले. आणि जयदेवानं भगवंताकडे तक्रार मांडली, म्हणले देवा माझे शत्रू होते ते दोघ जण चोर, आणि माझे शत्रू असताना त्यांना मोक्ष द्यायला पाहिजे होता, पण तू अधोगतीला का नेलं असं जयदेव महाराज देवाला बोलतात. विरोधी भक्त तुझा रावण त्यासी दिले सायुज सदन माझे शत्रूची मनमोहना अधोगतीशी का नेले. जयदेवानं भगवंताला सांगितलं, म्हणले देवा तुझा शत्रू रावण होता आणि त्या रावणाला तू सायुज्य मोक्ष दिला, सायुज्य सदन दिला, म्हणजे तुझ्या शत्रूला तू सायुज्य दिला आणि आमच्या शत्रूला तू अधोगतीला का नेला असा प्रश्न जयदेव विचारतात. शिशु पाळे अन्याय केले शेत त्याशी झाला सा कृपावंत माझी या शत्रूच्या अधोगती त्वरित कधी धनी दयाळा. भगवंता शिशुपाळ तुझा शत्रू आहे, 100 शिवे तुला तोंडावर दिल्या, माग पुढे नाही, भर सभेमध्ये तोंडावर 100 शिवे दिल्या आणि त्याला तू सायुज्य दिलं, त्याचाही उद्धार केला, मग माझ्याच शत्रूला एवढी अधोगती का दिली असं जयदेव भगवंताला बोलतात. कंसचानुर पूतना याशी नेले मोक्ष सदना माझे शत्रूशी मधुसूदना अधोगतीशी का नेले. आणि मग त्या जयदेवानं सांगितलं, कंस चानूर मुष्टिक पुतना ही सगळी ह्या जी तुझी शत्रू होते त्या सगळ्यांना तू मोक्ष दिला, त्यांचा उद्धार केला, मग माझ्याच शत्रूला तू अधोगती का दिली. म्हणजे बघा शत्रूला अधोगती झालेली सुद्धा संताला सहन होत नाही आणि यालाच संत म्हणावं असं सांगतात. ऐसे ऐकुनी करुणा वचन संतोषला जगजीवन तत्काळ येऊन श्याम घन जय देवासी भेटला. आणि मग एवढं स्तुतिस्तवन जयदेवाचं ऐकलं. जयदेवाला दुःख कशासाठी झालं होतं की माझ्या शत्रूला तो अधोगती दिली, त्याचा उद्धार करायला पाहिजे होता, म्हणून असं स्तुतिस्तवन देवानं ऐकलं. भगवंत साक्षात प्रगट झाले, जयदेवाला येऊन भेटले असं सांगतात. चतुर्भुज रूप सगुण प्रसन्न झाला नारायण जय देवाचे कर चरण तत्काळ फुटले ते धवा. मग भगवंत आले, भगवंतानं चारी हातानं चतुर्भुज सगुण रूप देवानं धारण केला आणि जयदेवाला चारी बाजूनं मिठी मारली.
त्याच्यामुळं जयदेवाला हात पाय फुटले असं सांगतात. पुष्पकदा लोणी सत्वर वैकुंठाची नेले वेशधर भक्त महिमा बहु थोर ब्रह्मादिका कळेना. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणले बघा भक्ताचा महिमा जो आहे तो कळत नाहीये. आणि जयदेव हे भक्त होते संत होते त्याच्यासाठी देवाला यावं लागलं असं सांगतात. जयदेवासी म्हणे रुक्मिणीपती धन्य धन्य क्षमा दया आणि शांती तुझे अंगी वसती के. आणि भगवंताने जयदेवाला सांगितलं जयदेवा तुझी भक्ती धन्य आहे. धन्य असणारा तू जगामध्ये आहे. दया क्षमा शांती तुझ्या अंतःकरणामध्ये मूर्तिमंत राहतात. भगवंत बोलू लागले शत्रू मित्र सारखे जयासी तयाधीन मी ऋषिकेसी ऐसे म्हणून वैकुंठवासी अदृश्य झाला ते धवा. देवानं जाता जाता फोन नंबर दिला महाराज जयदेवाला. कुठं राहतो मी कुठं राहतो ज्याच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा आहे आणि शत्रूविषयी प्रेम आहे तिथं मी राहतो. मला कुठं हुडकायची गरज नाही. असा जर माणूस दिसला आपण म्हणतो महाराज काय देवासारखा माणूस आहे. रामायणात सांगितलंय सज्जन भेटी राम भेटे. चांगला माणूस भेटल्यावर आपल्याला वाटतं भगवंतच भेटला असं साधूचं अंतःकरण आहे आणि त्याच्यापाशी मी राहतो असं भगवंत बोलतात. जय देवासी चरण कर फुटले देखुनी इंद्र पवर चित्ताशी वाटला चमत्कार जोडून कर पुसतसे. आणि मग जयदेवाला हात पाय फुटले महाराज. भगवंतासाठी ते अवघड आहे का हो? हात पाय आणि देणं ते देवासाठी अवघड आहे का? नाही. फुटले. राजाला आनंद वाटला आणि त्या ठिकाणी असणारा राजा जयदेवाला काय बोलतो ऐका इकडे द्या इकडे मला द्या. साखर ठेवाय आहे का त्यात साखर काय त्याला साखर काय टाका साखर आहे ना चुरबण नाही काय साखर हा वाटत साखर संपवा की किती आहे अजून किती राहिले 50-55 वगैरे मग होत का साखर काय काय यात तू काय हाराच्या पेट्या बारीक भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री रामचंद्राय नमः. जय देवासी चरकरणा फुटले देखो नील पवर सीताची वाटला चमत्कार जोडून कर पुसतसे. मागील वृत्तांत तू झाला तो जय देवी रायासी सांगितला. जय जयकार ते वेळा वैष्णव नामे गरजे श्री ज्ञानदेव तुकाराम जय देवाला देवाची भेट श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. शिविका पाठवणी पद्मावती नविली त्या क्षणी जी पतिव्रत लावण्य खाणी इंद्रीचा अवतार पै. आणि राजानं जयदेवानं घडलेलं सगळं वृत्तांत आतापर्यंतचा त्या चोरांचा ही सगळी कथा राजाला सांगितली. आणि तिथं जे ऐक होते साधू संत त्यांनी ही कथा ऐकली म्हणून भगवंताच्या नावाचा जयकार केला. राजानं रथ पाठवला आणि जयदेवाची जी पत्नी होती पद्मावती इंदिरेचा अवतार आहे लक्ष्मीचा अवतार आणि त्या पद्मावतीला घेऊन सेवक जण त्या नगरामध्ये आले असं सांगतात. स्त्री भूषणे अलंकार पद्मावती दिले मुक्तार गुरु मातेशी नमस्कार भाईन रूपवर घालीत असे. आणि मग पद्मावती आली. आल्यानंतर ना राजानं वस्त्र भूषणे अलंकार सगळं पद्मावतीला अर्पण केलं आणि गुरुची पत्नी म्हणजे आपली गुरुमाता आहे म्हणून सद्भावानं राजाला नमस्कार केला. जाऊन या एकांत सदनी कांतेची सांगे तया क्षणी पद्मावती जय देव राणी गुरुमाता मुची की. राजा आपल्या घरामध्ये गेला आणि बायकोला सांगितलं म्हणले हे बघ
पद्मावती ही जयदेवाची पत्नी आहे आणि माझ्या गुरुची आई, माझी गुरुमाता आहे. त्याच्यामुळे हिची सेवा कर, हिला कशाची कमी पडू देऊ नको असं सांगतात. आपुल्यांगे हिची सेवा रात्रंदिवस करावी तुवा, भ्रतार वचन ऐकोणी तेव्हा वश म्हणे नितंबिनी. आणि राजाने सांगितलं या हिची सेवा तू कर, मी जयदेवाची सेवा कराय समर्थ आहे. तू याची तिच्या पत्नीची म्हणजे पद्मावतीची सेवा कर, हीच कार्य आहे. नवऱ्याची आज्ञा आहे म्हणून तिनं मान्य केलं असं सांगतात. राय विचारून अंतरी तत्काळ सेवक गेले दुरी, जय देवाची चाकरी अंगे आपुल्या करीत असे. आणि मग राजानं पत्नीला सांगितलं आणि राजा तिथून निघून गेला. जयदेव ज्या आसनावरती होते, जिथं होते तिथं आले आणि स्वतःहून राजा जयदेवाची सर्व सेवा करत होते असं सांगतात. कोणे एके दिवसी राजस्त्रिया बैसल्या सभेसी, पद्मावती सद्गुण राशी मुख्य स्थानी शोभती. आणि एके दिवशी असं झालं, सगळ्या राजाच्या स्त्रिया बसलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पद्मावती होती. आणि या सगळ्या स्त्रियांपेक्षा पद्मावती अत्यंत सुंदर होती असं सांगतात. सरितात श्रेष्ठ भागीरथी की पतिव्रतात सावित्री सती, ना तरी सकळ मंत्रात गायत्री मुखमंडन शोभत असे. आणि मग त्यांनी सांगितलं नद्या ज्या आहेत त्या सगळ्या नद्यामध्ये भागीरथी श्रेष्ठ आहे. जेवढ्या जगामध्ये पतिव्रता आहे त्या सगळ्या पतिव्रतामध्ये सावित्री श्रेष्ठ आहे. कारण सावित्रीनेच यमाला बघितलंय, बाकी कोणी बघितलंय का यमाला? जिवंतपणे सावित्रीनं बघितलंय आणि त्याच्यामुळे सावित्री पतिव्रतामध्ये श्रेष्ठ आहे. आणि पुढे त्या ठिकाणी सांगितलं सुगंधा माझी कस्तुरी की अलंकारात गळसरी, तैसी पद्मावती नारी मुख्यासनी बैसली असे. सुगंधामध्ये कस्तुरीचा वास येतो महाराज. आणि जेवढं बी सोनं आहे त्या सोन्यामध्ये मंगळसूत्राला किंमत आहे. मंगळसूत्र कसलं बी असू द्या पण ती श्रेष्ठ आहे. सोन्यापेक्षा जास्त किंमत मंगळसूत्राला आहे. त्याच्यामुळं स्त्रिया ते शोभिवंत दिसतं. खोट कसं जरी असेल तर ते पतीचा जिवंत असण्याचं लक्षण आहे. म्हणून मंगळसूत्र सर्व अलंकारामध्ये श्रेष्ठ आहे. तसं सगळ्या स्त्रियांमध्ये ती पद्मावती होती असं सांगतात. अकस्मात दूत येऊन ते सांगती वर्तमान, राजस्त्रियेचा बंधू सुजान शांत झाला या काळी. आणि अशाच सगळ्या स्त्रिया बसलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पद्मावती बसलेली होती. आणि माहेरावरून राणीच्या माहेरावरून निरोप आला. म्हणजे राणीचा जो भाऊ आहे तो भाऊ मृत्यू पावलाय. अशा प्रकारचा निरोप राणीला पाठवला, कळला असं सांगतात. सिद्धी धरून निजपती त्याची स्त्री निघाली सती, ऐकोनी तटस्थ झाल्या युवती नवल करिता ती सर्वही. आणि मग त्यांनी असं सांगितलं की राणीचा बंधू मरण पावलाय आणि त्या भावाची जी पत्नी आहे ती सती जाणार आहे. सती जाणार आहे म्हटल्यावर सर्वांना नवल वाटलं, हळहळ वाटली असं सांगतात. पद्मावती बैसली निवांत देखुनी सकळासी नवल वाटत, राजकांता विनवित कर जोडोनी ते देवा. आणि सगळ्या स्त्रिया दुःख करत होते महाराज. आता त्याची पत्नी सती जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सहज दुःख झालं होतं. पण पद्मावतीच्या चेहऱ्यावरती दुःख नव्हतं. शांत बसलेली पद्मावती राजस्त्रियांनी पाहिली. काय बोलतात ऐका. मने चित्ती धरून निजपती पतिव्रता निघाली ओ सती, ऐसे ऐकून तुमच्या चित्ती नवल काही वाटे ना. आणि राजस्त्रियांनी पद्मावतीला विचारलं, म्हणले तिचा पती मृत्यू पावलाय आणि ती सती निघाली आहे, नवऱ्याच्या पाठीमाग चालले, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का? असं राजस्त्रिया बोलू लागल्या. तेजोनिया माया ममता सती निघाली पतिव्रता, सप्त जन्म तोची भरता ते निज कांत पावत. आणि मग विचार केला आणि त्यांनी सांगितलं की जन्मोजन्मी प्रत्येक वेळामध्ये प्रत्येक ठिकाणी 7 जन्मामध्ये हाच नवरा मिळावा म्हणून सती निघाले. सती कशासाठी चालले? पुढच्या जन्मामध्ये मला हाच नवरा मिळावा
अशी इच्छा मनामध्ये धरून ती सती जाते, याच तुम्हाला काही वाटत नाही का असं सांगतात. आई कोणी म्हणे पद्मावती ऐशे कास या निघावे सती, पुढे जाता निजपती कधी भेटेल कळेना. आणि मग त्यांनी सांगितलं, पद्मावतीनं उत्तर दिलं महाराज. काय उत्तर दिलं? तिचा नवरा मेलाय कावा सकाळी, सती कावा जाणार आहे संध्याकाळी. मग एवढ्या दिवसभरामध्ये पती कुठं गेला आणि मग एवढ्या उशिरा लेट सती जाऊन नवरा मिळणार आहे का असं ते पद्मावतीला सांगायचं होतं. व्रताराचे ऐकोनी मरण, आपण तत्काळ द्यावा प्राण, सूर्य मावळता जैसे किरण असत पावती तया सेवे. पद्मावतीनं सांगितलं, नवरा मेला ही कळल्या बरोबर एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता जी प्राण सोडते तिला पतिव्रता म्हणायचं. होय, नवरा मेलाय वार्ता कळलेल्या सेकंदामध्ये मरणं. जसं सूर्य जर अस्ताला गेला, सूर्य मावळल्यावर त्याची किरणही मावळतात, तसं पतिव्रतेचं लक्षण असतं असं बोलू लागले. आईसे बोलता पद्मावती, राजकांता विस्मित चित्ती, मने अनुभवाविन बोलती असं ते वाटले तयासी. आणि पद्मावतीनं असं सांगितलं, सगळ्या स्त्रियांना आश्चर्य वाटलं, पण त्यांना खोटं वाटलं. म्हणली हिला अनुभव नाही, काय नाही, हिचा नवरा तर जिवंत आहे, बोलायला लागली काहीतरी आपलं, असं त्या राजस्त्रियांना वाटलं असं सांगतात. अनुभवाविन ब्रह्मज्ञान, शरीर जैसे प्राणाविन, बोलणे ईश्वर कृपेविन, व्रता तैसे दिसत असे. सगळं वाया दिसतंय म्हणले. अनुभवाशिवाय ज्ञान सांगता येत नाहीये, अनुभवाशिवाय बोलता येत नाहीये. आणि ईश्वराची किंवा शरीरामध्ये प्राण असेल तर शरीराला किंमत आहे ना. तसंच आपण बोलतो महाराज, पण बोलायला सुद्धा ईश्वराची सत्ता लागते. ईश्वराच्या सत्तेशिवाय माणूस बोलू शकत नाही. गोवी प्रमाण सांगते, म्या बोलविल्या वेदू बोले. मी बोलवतोय म्हणून सगळं जग चालतंय, ईश्वराशिवाय जीवाला बोलता येत नाही असं त्या राजस्त्रिया बोलू लागल्या. घर धन्या वाचोनी घर, की नाशिके वाचोनी वक्र, महत्व वाचोनी कारभार, व्रता जैसा दिसत असे. सगळं वाया दिसतं. घरामध्ये एक कार्यकर्ता असल्याशिवाय त्याच्याशिवाय घर सुंदर दिसत नाही, शोभिवंत दिसत नाही. आणि मुखाची तोंडाची जी सुंदरता आहे ती नाकाशिवाय योग्य दिसत नाहीये असं सांगतात. वंदे कांता दिसे उत्तम, की धन लुब्धाचे व्रथा प्रेम, वृक्ष वाचोनी दुर्णी ग्राम, बुभुक्षित दिसत असे. निज भक्ता वाचोनी देव, किसी निविन जैसा राव, साधन नसता शुद्ध भाव, व्रता जैसे निष्फळते. आणि मग त्यांनी सांगितलं, भक्ताशिवाय देवाला किंमत नाही. महाराज, देवाला किंमत आहे पण भक्तामुळे आहे. आमुचे निभावे तुझ देवपणा, ते का विसरून राहिलासी. तुकाराम महाराजांनी सांगितलं, लोक तुझ्या पाया पडतात पण आमच्यामुळं. जसं भक्ताशिवाय देवाला किंमत नाही, तसं अनुभव नाही इला तरीही बोलते असं ते राजस्त्रिया बोलू लागल्या. पद्मावती बोलती तैसी, असं ते वाटले राजकांतेसी, बोलावणी प्रधानासी विचारत असे सांगितलं. आणि मग त्या पद्मावतीनं जे सांगितलं ते सगळं तिला खोटं वाटलं. कोणाला? राजस्त्रियांना सगळं खोटं वाटलं. आणि खोटं वाटल्यानंतर ना त्या राजस्त्रीने एक प्रधान बोलवला आणि त्या प्रधानापाशी काय सांगते ऐका. मने ऐक एक वचन, असत्य बोले मज कारण, जयदेव स्वामी मेले म्हणून वार्ता पाठवी नगरात. आणि त्या असणाऱ्या राजाच्या पत्नीनं ही जे आता बोलले इतके वेळ हिनं भाषण दिलंय तासभर, हिच पतिव्रता पण बघू म्हणले कसं आहे. म्हणून एका प्रधानाला बोलवलं आणि राणीनं सांगितलं, माझ्यासाठी एक दिवस खोटं बोलायचं, जयदेव मेला अशी बातमी नगरामध्ये पाठवायची असं राणी प्रधानाला सांगू लागली. कोणे एके दिवसी राजा चालिला वन क्रीडेसी, शिबिकेत बैसवली जयदेवासी अरण्यात पै गेले. आणि एक दिवस असंच घडलं. राजा आणि जयदेव दोघे जण शिबिकेमध्ये रथावरती बसले आणि शिकारीसाठी अरण्यामध्ये गेले. तव प्रधानाने काय केले, नगरात मनुष्य पाठविले, व्याघ्रे जयदेवासी मारिले, जे सांगा म्हणून या. आणि मग एक दिवस ते दोघं शिकारीला गेल्यानंतर ना
त्याच दूतानं प्रधानानं एक दूत नगरामध्ये पाठवला आणि त्या जयदेवाचे जे कपडे होते ते कपडे वाघाच्या रक्तानं भिजून त्या नगरामध्ये पाठवले असं सांगतात. अशुद्धे वस्त्रे भिजवून माझे पाठवी प्रधान, आईची वार्ता ऐकून राजकांता रडत असे. आणि मग त्या असणाऱ्या प्रधानानं गावामध्ये मनुष्य पाठवला. जयदेवाचे जे कपडे होते ते कपड्याला रक्त लावलं, लाल भडक कपडे केली, नगरामध्ये वार्ता पाठवली आणि ती राजाची राणी रडत रडत या पद्मावतीकडे आली असं सांगतात. कपट धरोनी अंतरी रडत आली राज सुंदरी, जेते पद्मावती सुकुमारी धावून आले तिच्या पासी. राणीच्या मनामध्ये कपट होत. ही जी पद्मावती आपल्याला काल बोलली होती माझा भाऊ मेला तवा, आणि माझा भाऊ मेल्यावर भावाच्या पत्नीला काही ननंद म्हणतात, भाऊजाई सती चालली होती, तेव्हाही ना असं बोलली होती. मग आता हिच्यामध्ये किती निष्ठा आहे बघू. म्हणून ती पद्मावतीकडे जयदेवाची कपडे रक्तानं भरलेली घेऊन रडत आली असं सांगतात. मने वाय अनर्थ झाला, जयदेव स्वामी व्याघ्रे मारिला, पद्मावती पुसे तिजला सत्य सत्य म्हणून या. आणि बघा त्या असणाऱ्या एका दिवशी प्रधानानं त्या राणीनं सांगितलं साईड नवरा या साईड नसतं या. फोन करा सगळ्याला 5 मिनिटं बघा की. कळत नाही होईल. आवाज आला आमचा मग काय? दाखवून ठेवली. अरे बरं हा. मने बाई अनर्थ झाला, जयदेव स्वामी व्याघ्रे मारिला, पद्मावती पुसे तिजला सत्य सत्य म्हणून या. आणि ती राणी जवळ आली. राणीनं पद्मावतीला सांगितलं मगाशी राजा आणि तुमचे पती अरण्यामध्ये गेले त्यावेळेस अचानक वाघाने हल्ला केला आणि वाघानं तुमच्या जयदेवाला मारलं. त्यावेळेस पद्मावतीने एकच विचारलं, म्हणले सत्य आहे का? सत्य आहे ते मला सांग असं सांगतात. येरी म्हणे त्रिवार सत्य, जयदेव मारिले यथार्थ, पद्मावतीने ऐकून मात प्राण सोडिला तत्काळ. आणि त्या असणाऱ्या पद्मावतीने विचारलं त्यावेळेस राणीने सांगितलं, म्हणले त्रिवार सत्य आहे. 3 वेळा विचारलं तरी तेच सत्य आहे की वाघानं जयदेवाला मारलं असं म्हटल्याबरोबर पद्मावतीनं जीव दिला असं सांगतात. सूर्यास्त होता जाण, सवेच मावळती जैसे किरण, की दीपक विजविता त्वरेने प्रवालोपे तत्काळ. सूर्य मावळल्याबरोबर सूर्याची किरणही मावळतात. दिवा विजवल्यावर अंधार पडतो, त्याचं तेजही संपत. तसा जयदेवाची वार्ता ऐकल्याबरोबर पद्मावतीनं प्राण सोडला असं सांगतात. पौर्णिमा झाल्या पाठी, जैशा चंद्राच्या कळा तुटती, की पुष्पे चोळीत आणि झालती सुवास जाय तत्काळ. पौर्णिमा झाल्यावर चंद्र उतरत कळेला लागतो किंवा फुल चांगलं फुल टवटवीत हाताने चुरगळल्यावर त्याच्या कळा जातात. तशी पद्मावती प्राणहीन झाली असं सांगतात. ऐसे जयदेवांचे मरण ऐकून तत्काळ दिदला प्राण, राजा नगरात आला फिरून तू अनर्थ झाला पै. आणि तशा पद्धतीनं जयदेवाचं मरण ऐकल्याबरोबर पद्मावतीनं जीव दिला. आणि जीव दिल्यानंतर राजा आणि जयदेव परत नगरामध्ये आलं आणि राजालाही घडलेलं सगळं वर्तमान लक्षात आलं. म्हणतात प्रधानासी पुसोनी मात, ऐकिला सकळ वृत्तांत, मने कांतेशी मारावे त्वरित, तरी स्त्री हत्या घडेल की. आणि राजानं प्रधानाला बोलवलं, म्हणले काय प्रकार घडलाय गावामध्ये घरामध्ये मला सांग. राजाच्या धाकापोटी त्या प्रधानानं घडलेलं सांगितलं. राजाला भयंकर राग आला. महाराज आपली गुरुपत्नी आहे आणि तिला यांनी कपटानं छळण करून खोटं बोलून मारलं. बायकोला जीवच मारावं राजाला वाटलं, पण मारल्यावर स्त्री हत्या घडेल म्हणून राजानं राग शांत केला. हरी अग्नी काष्टे भक्षून आता फुलाच द्यावा की प्राण, नगराबाहेर महाग्न प्रदीप्त केला तत्काळ. राजाने विचार केला, आता काय म्हणतात ना, दात बी आपले वट बी आपलेच म्हणले, बायको बी आपलीच आहे आणि आता काहीच करता येत नाही, मग आता आपणच प्राण द्यावा.
दुसरं आपल्यापाशी काहीच राहिलं नाही. म्हणून गावाच्या बाहेर गेला, मोठा अग्नी पेटवला आणि प्राण द्यायला राजा तयार झाला. जय देव स्वामीशी नमस्कार करावयाला आतून रूपवर म्हणे स्वामी अनंत थोर मजपासून घडला की. मग राजाने विचार केला आता मरायचे तर खरं, पण जाता जाता एकदा संताचं दर्शन घ्यावं. म्हणून जयदेवाला नमस्कार करायला आला. जयदेवाला हात जोडले आणि जयदेवाला सांगितलं महाराज आमच्याकडून एक मोठा अपराध घडला असं सांगतात. अंतर साक्ष जयदेव पूर्ण कळले सकळ वर्तमान रायासी दिले आश्वासन मन प्राण न द्यावा की. आणि जयदेव संत होते महाराज, अंतर्ज्ञानी होते. त्यांना न सांगता सगळ्या गोष्टी कळतात. जयदेवाच्या लक्षामध्ये घडलेला सगळा प्रकार आला आणि जयदेवाने सांगितलं राजा याच्यामध्ये तुझी काही चुकी नाहीये, प्राण वगैरे काही देऊ नको, काय करायचे ते आम्ही बघू असं सांगतात. पद्मावतीच्या प्रेताजवळ जयदेव आले तये वेळी टाळविना घेऊन करकमळी राधा विलास आरंभिला. आणि मग पद्मावतीचं जे प्रेत होतं मड त्या पद्मावतीच्या प्रेतापाशी आले आणि जयदेवाने टाळ पकवाज आणले आणि मड्या पुढे भजन. तेव्हापासूनची प्रथा आहे. मेलेल्या माणसापुढे त्यांनी भजन, असं भजन केल्यावर माणूस उठतो बरं असं वाटतं. म्हणून त्या असणाऱ्या मड्या पुढं त्या प्रेता पुढं पद्मावतीच्या शरीरापुढं जयदेव महाराज भजन करत बसले. 24 अष्टपद्या प्रसिद्ध जनी जयदेवे गाईल्या तयक्षणी मग साबडी नामे गावनी हरिरंगणी नाचत असे. 24 काही श्लोक होते. हे श्लोक कुठून आले होते? त्या राजाच्या ग्रंथामधून घेतले होते, जयदेवाच्या ग्रंथात. आणि असा असणारा भगवंताच्या अष्टनामावळी जे काही 24 श्लोक आहे त्याचं असणारं स्तवन जयदेवाने केलं म्हणतात. केशवा नारायण मुकुंदा भक्त वत्सला आनंद कंदा गोकुळ पालका जगदवंद्या पावाता सत्वर. जयदेवाने सांगितलं भगवंता कृष्णा गोविंदा गोपाळाचं संरक्षण करणारा, गोकुळाचा उद्धार करणारा धावा म्हणतात. गजेंद्राची ऐकोनी करुणा सत्वर पावला अशी जग जीवना प्रल्हाद रक्षका मन मोहना पावाता सत्वरी. आणि जयदेवाने सांगितलं भगवंता प्रल्हादाचं रक्षण करणारा, गोवर्धनाचा उद्धार करणारा, भक्ताचा प्रतिपाल करणारा भगवंता धावा. द्रौपदी लज्जा निवारणा पांडव रक्षका मधुसूदना गोपीजन मानस रंजना पावता सत्वरी. हे भगवंता द्रौपदीची लाज राखली तुम्ही महाराज. श्रीकृष्ण श्री करावया श्रुत वेगे पाठविला मनोदूत म्हणे कैवारिया धाव त्वरित. भगवंताला कळवण्यासाठी मनातला दूत पाठवला होता द्रौपदीने. तिची रक्षण केलं, पांडवाचं संरक्षण केलं आणि सगळ्या भक्तजनाचा प्रतिपालका माझ्या मदतीला धावा. नाथ नाथा रुक्मिणीवरा भीमातीरवासी दिगंबरा पतित पावना जगद उद्धारा पावता सत्वर. हे असणाऱ्या भगवंता अनाथाच्या नाथा पतिताला पावन करणाऱ्या, जगताचा उद्धार करणाऱ्या भगवंता धावा. आईशी करुणा ऐकून सत्वर पावला नारायण जयदेवासी आलिंगुण काय वरदान देत असे. अशा प्रकारे जयदेवानं भगवंताची स्तुती केली. भगवंत प्रकट झाले, जयदेवाला आलिंगन दिला आणि काय वरदान देतात ऐका. तुझ्या अष्टपद्या खंड गाती यावळी करून ऐकती तयापासी लक्ष्मीपती कर जोडून उभा असे. आणि त्या असणाऱ्या भगवंतानी जयदेवाला सांगितलं तुझे आता वर्णन केलं अष्टपद, ही जी अखंड गातील त्याच्यापाशी मी सदोदित राहिला असं वरदान जयदेवाला भगवंताने दिलं. आईसे देवो निवरदान काय करीतो जग जीवन पद्मावती शालिंगुण सावध केली ते धवा. आणि मग भगवंताने जयदेवाला वरदान दिलं. पद्मावतीच्या प्रेताजवळ गेले, तिला स्पर्श केला, जिवंत केली असं सांगतात. प्रेत उठताची सत्वर झाला एकची जय जयकार विमानी बैसोनी सुरवरा पुष्पवृष्टी करिता ती. भगवंतानं हात लावल्याबरोबर प्रेत उठलं महाराज. काय नवलय हो, काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले. फक्त भजन करा, काही कमी पडत नाही. भगवंतानं त्या प्रेताला उठवलं, पद्मावतीला जीवदान दिलं. सगळीकडे भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. संतोष झाला
जयदेव स्वामीजी नमस्कार भानुपोर घालीत असे. आणि मग सर्वांना आनंद झाला. सगळ्या त्या असणाऱ्या जयदेवाची कीर्ती कळली. राजानं प्रेमानं त्या जयदेवाला लोटांगण घातलं. जयदेव चरित्र अति उत्तम गाती ऐकती जे भाविक जन त्याची संकटी रुक्मिणी रमण स्मरता पावेल तत्काळ. ही जयदेव आख्यान आहे महाराज. भक्ती विजयातला पहिलाच भक्त आहे जयदेव. सुंदर कथा आहे. याची जर कथा ऐकली, चरित्र ऐकलं तर भगवंत आकांताला धावतो असं सांगतात. जो व्यास अवतार परिपूर्ण शत्रु मित्र जयासी समान त्याचे चरित्र अति पावन मती सारिखे बोलिलो. ग्रंथ करते महिपती बुवा सांगतायत व्यासांचा अवतार आहे. कोण? जयदेव महाराज. ज्याला शत्रू मित्र सगळे सारखेच आहे. आज शत्रूचीच कथा होती, जयदेवाच्या शत्रूची कथा. ज्याला शत्रू आणि मित्र सारखेच असा असणारा जयदेव याची जर कथा ऐकली त्याचं कल्याण होतं असं सांगतात. वल्लेर देशी अति उत्तम नाभाजी नागर ब्राह्मण जो वैष्णवा माझी शिरोमण अवतार पूर्ण विधीचा भक्त चरित्र अति अद्भुत त्याने वर्णिले यथार्थ त्याची पदी पाहुणी निश्चित ग्रंथ महाराष्ट्र लिहिला. आणि महिपती बुवा सांगतायत आधी गालवार भाषेमध्ये ग्रंथ लिहिला होता भक्त विजय. आणि तो गालवार भाषेमध्ये लिहिल्यामुळं महाराष्ट्रामध्ये तो कोणालाच कळत नव्हता. आणि त्याच अभ्यासावर त्याच ग्रंथावर मी मराठीमध्ये हा भक्ती विजय केला असं महिपती बुवा सांगतात. साय खेडियाचे भाऊले नाचवी त्या सूत्रे नाचले जयदेव आख्यान बोलिले माझी अमुके तैसेची. आणि जयदेवाचं आख्यान यथामती यथाशक्ती जसं भगवंत बुद्धी देईल तसं जयदेवाचं चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न केला. श्री भीमा तीरवासी रुक्मिणी रमण पुंडलिकासी दिले वरदान तो भक्त कैवारी जग जीवन वक्ता जाणे ग्रंथी. आणि ही ग्रंथ वधून घेणारा पंढरीमध्ये राहणारा पुंडलिकाला ज्यानं वरदान दिले असा असणारा तो भगवंत त्यानंच हा ग्रंथ लिहून घेतला असं सांगतात. पुढील अध्याय अति विशेष वैष्णव भक्त तुळशीदास वक्ता वदविता श्रीनिवास परिसाचा अवकाश भाविक हो. आणि पुढच्या अध्यायामध्ये या अध्यायामध्ये जयदेवाचं चरित्र झालं. जयदेव व्यासांचा अवतार आहे. आणि पुढच्या अवतारामध्ये वाल्मिकांचा अवतार तुळशीदास त्यांचं चरित्र गोड आहे. ऐका. दोन्ही कर ठेवो निजगणी उभा राहिला चक्रपाणी महिपती त्याच्या वरदानी गुण कीर्तनी वर्णित असे. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तो ठेल भगवंत प्रेमळ ऐका भाविक भक्त द्वितीय अध्याय रसाळा.